सत्कार केला. केंद्र प्रमुख त्या शिक्षणाचं ज्यांच्या हातात धुरा असतात अशा मॅडम यांचा आम्ही सत्कार केला. खूप चांगलं वाटलं आम्हाला. आणि पहिल्याच दिवशी कार्यक्रम सुरुवात करतो किनवली गटात आणि केंद्र प्रमुख इथे उपस्थित एक चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण मार्गदर्शन शिक्षणावर वचक असणाऱ्या या पूर्वी मॅडम इथे अगोदर राहून गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची आवड इथेच असल्यामुळे आणि त्यांच्यामुळे लवकर त्यांना इथली माहिती भेटेल, लोकांचा सपोर्ट भेटेल, इथले नागरिकांचा, सरपंच सदस्यांचा, बाकी सर्व पत्रकार बंधू, इथे ग्रामस्थ सदस्य आणि निर्वाचित सदस्य बिनविरोध झालं त्यांचा पण मला अभिमान वाटतं. कारण बिनविरोध होणं हे शक्य नसतो. पण इथल्या सर्व स्थानिकांचं एक चांगला विश्वासाने त्यांना निवडून दिलात आणि त्याही याच्यापुढे काम चांगलं करतील अशा मॅडम आणि सर्व माझी देवग्रुपची सर्व आरोग्याची टीम, शैक्षणिक टीम ही माझ्या जोडीला इथे आले, त्यांचं मी आभार देतो. आमचा एकच हेतू असतो का प्रत्येकाच्या वाढदिवसाला काही ना काही कार्यक्रम करावा, हे देवग्रुपचा आमचा संदेश असतो. कारण आपण जीवनात आल्यावर काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच्याच वाढदिवसाला फक्त कार्यक्रम करा म्हणजे आमच्या कार्यकर्ते हजार लाखो आहेत, ते रोज कार्यक्रम 10, 20, 50, 100 रोज चालू असतात. तर हेच एक संदेश जातो. आणि आपल्या जीवनामध्ये आपण ज्या दिवशी जन्मलो त्या दिवसाला आपलं काय दुनियासाठी आपण करतो हे आमचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही मुलांना, युवा पिढीला शिकवत असतो. आणि इथले बसलेले लहान मुलं आहेत आपली, यांना एक संदेश देतो मी की लहान आपणही वर्गात असतो, एखाद परीक्षेत किंवा ज्या दिवशी शाळेत येतो त्या दिवशी आपले वही संपते, कोणाचा पेन संपून जातो. तर नक्कीच ते मुलांनी बाजूच्या मुलाला, मित्राला, मैत्रिणीला तो पेन एक आधार म्हणून द्यावा. कारण इथून तुम्ही सवय लागली तर ती एक मोठी गोष्ट आहे का तुम्ही लहानपणापासून ही सवय लागली पाहिजे. आपण दुसऱ्याला काहीतरी देणं लागतो की त्याच्यात एक संस्कार निर्माण होतात. हा आमचा संदेश आहे. म्हणून आम्ही मुलांनाही हे सांगत असतो. कारण आपल्यापासूनच सुरुवात होतं. लहान रोपटा असतो तो लहान मुलांपासूनच निर्माण जातो. आणि इथल्या ज्या रोपट्याला शिक्षकांनी शिकवले, इथले शिस्त पद्धत, बसणे, कोणाचा आवाज नाही, एकदम खूप चांगलं वाटतं. आणि इथली जी शाळा परिसर बघितलं तर याच्यामध्ये पण दिसून आलं काय गाव स्थानिकांचं, सदस्यांचं, सरपंचाचं आणि सर्व इथले पत्रकार बंधू यांचं सहकार्य आहे म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि शिक्षक वृंदांना पण मी सांगू इच्छितो की मुलांना जिथे ज्या पद्धतीने तुम्हाला पुढे नेता येईल हे नेत राहा. कारण तुम्ही नेलेलं इथे दिसलं म्हणजे जे तुम्ही स्पोर्टमध्ये घेऊन गेलात मुलांना, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येक विभागात आपली मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, त्यांना घडवा तुम्ही. माझी स्वतःची मुलगी ही बॉक्सिंगमध्ये एक चांगल्या लेवलला जात आहे, म्हणजे अभिमान वाटतं पालकांना. त्या हिशोबात तुम्ही शिक्षकही तुम्ही स्पोर्टमध्ये पण त्यांना सहभाग घ्या. शिक्षणात पुढे गरज लागली, कोणी अडचणीला काही विषय असतो, कारण गरीब वस्ती असल्यामुळे अडीअडचणी येतच असतं प्रत्येकाच्या संसारात. तिथं आम्हाला जरूर हाक द्या. आम्ही 100% तुमच्या इथे मुलांसाठी शिक्षणासाठी एक चांगलं काम करू. आणि अपेक्षा आहे आम्ही तुमचा कधी फोन येतो आम्ही तुम्हाला आमची मदत पोहोचत आहे. आणि इथे हजारे साहेब आहेत, हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात, नेहमी काही ना काही गोष्टी सांगत असतात, त्याच्यावर आम्ही काही ना काही करत असतो. आणि त्यांनी इथे आम्हाला बोलवल्याबद्दल इथल्या ग्रामस्थांनी, सरपंच असो, सदस्य असो, यांनी आम्हाला मान दिला आणि माझा छोटासा वाढदिवस काहीतरी सेवा करण्यापुरती तुम्ही सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व मंडळींचं आभार मानतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. लिंगायत वाडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचं आपण शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो.
आमचं प्रत्येक देवागुरु फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना नेहमीचा संदेश असतो आणि तो आमच्या स्वतःच्या वाढदिवसापासून सुरुवात करतो. याचं निमित्त म्हणून साधन आणि हे 10-15 दिवस कार्यक्रम चालू ठेवत असतात. तर आजारे सरांना कॉल केला बा असं असं वाटप करत आहे की नेहमी दरवर्षी आम्ही प्रत्येक एरियाला करत असतो. त्यांनी आम्हाला एक संधी दिली आमच्या शाळेत या, कारण ज्यांना आवड असते का आमच्या शाळेत या, त्यांना आग्रह वाटतं का आमच्या शाळेमध्ये वाटप झालं पाहिजे, अशी पण व्यक्ती निर्माण झाली पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतःहून प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगितलं पाहिजे का आमच्या शाळेत हे कार्यक्रम करा. जसं यांनी पण एक संस्थेला सांगून जे कार्य केलं किंवा ती शाळा आणली, असं कार्य जिथपर्यंत आपण दुसऱ्यांकडे संदेश पोचवत नाही, दुसऱ्यांकडे मागत नाही, तिथपर्यंत कोण सुचवत नाही किंवा देत नाही. तर हे सर्व स्थानिक इथली मंडळी आहेत, हे सर्व चांगल्या प्रकारे लक्ष देत असतात शाळेत. मी त्या शाळेत सुद्धा बघितलं एक चांगली सुशिक्षित शाळा बनवलेली आहे. जशी तिचा पण आपण अजून काय बनवायचं असेल, काय करायचं असेल तर आम्हाला कळवा, आम्ही तुमच्या जोडी जेवढी मदत होईल तेवढी करत बसू. मी सर्व पत्रकार बंधू माझ्या रेमा खाते इथे आले, खूप आनंद वाटला. मी कोणाला एन्जॉय करता नाही ते तुला पोचले, म्हणजे ते माझं सुद्धा तरी मैत्रीप्रेम असेल असं मी मानून घेतो. आणि मुलांना इथे साहित्य वाटप किंवा आपण एक कार्यक्रम छोटासा करून घेऊ. नुकताच विरोधी बुद्रुक येथे शाळेमध्ये वया वाटण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर विरोधी पाडा म्हणजे लिंगायत पाडा या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी देवा ग्रुपच्या वतीनं आदरणीय तानाजी भाऊ मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा वया वाटप कार्यक्रम सुरू होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय तानाजी भाऊ मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.